हॅलो अँड वेलकम बॅक टू डे 11. हा आपला डे 11 आहे. पण आता तुम्ही कपडे बघून बोलत असेल की लाईक काय आहे हे सगळं. लाईक मी चाललोय राईडला. खूप दिवसानंतर ऊन निघालंय, ते पण सॅटर्डेला. तर मी आता चाललोय राईडला. पण त्या राईड माझी आज कॅन्सल होणार होती एका कारणामुळं. मी कारण की एवढ्या महिन्यानंतर मतलब माझा एक तो गोप्रोचा माउंट आहे ना, हा सापडत नव्हता. तर त्यामुळे माझी राईड आज कॅन्सल होणार होती. पण नो प्रॉब्लेम, कॅन्सल नाही झाली कारण की आपल्याला ॲटला माउंट सापडलेला आहे. तर आता आपण लेट्स गो फॉर अ राईड. बघू आता किती वाजले, किती मला वाटतं 9:30 झाले. पण आता बघू, मला पण नाही माहित की मी एवढं. माझं ऍक्च्युली होतं की मला सकाळी सकाळी लोक निघायचं होतं. पण रात्री 1:32 पर्यंत माझं एडिटिंग आणि अपलोडिंग चालू होतं. कारण की मी दोन व्हिडिओज एडिट केलेत, तर त्यामुळे जरा लेट आणि हे झाले. तर ते एक आहे. तर 2 व्हिडिओ इलाज 2 आणि काही नाही. बस आता राईडला जायचं, एन्जॉय करायचं. मेन आहे की कुठल्या साईडला जाऊ. मला कुठं तर जाऊन असं बसायचं, असं अर्धा एक तास. तर मी मोस्टली अलिबागचा विचार करतोय. अलिबागला बीच साईडला कुठं तर जाऊन आरामात जरा 15-20 मिनिटं बसून परत यायचं. तर बघू हाऊ शुड आय एन्जॉय, का हाऊ कुड आय एन्जॉय दिस डे, हा दिवस. तर चलो बाय, भेटू बाईकवर. आता बाईकवर भेटू, बाईकवर. ब्रो वेलकम टू डे 11 भाई. आज आता वाजलेत ऑलमोस्ट, मला वाटतं की लाईक 11 साडे 11 झालेत. सिरियसली 11 साडे 11 झालेत आणि मी राईडला निघालोय भाई. पण एअरपोर्ट भाई, मी इतक्या महिन्यानंतर या रस्त्यावर येतो ना, एअरपोर्ट एक नंबर दिसतंय परत. सिरियसली एक नंबर दिसतंय. मी या रोडला नेहमी येतो ना की लाईक मला एअरपोर्टचा अपडेट काय ना असलं भारी वाटतं ना एअरपोर्टला बघून. आणि आज डे 11 भाई, डे 11 झालंय. आणि आता बघू आता कसं हे करायचं आपल्याला. आता मी विचार केला की अलिबाग साईडला जायचं, कारण की बाकीचा मी विचार केलेला कुठं तर म्हणजे नाही तर या साईडला, तळा साईडला, त्या साईडला जायचं. पण मी विचार केला की अलिबागला जाऊ आपण. बीच समुद्र बघायला जाऊ, समुद्र. कारण की तिथरचा एक कॅफे जे मला अमृताने दाखवलेला, त्या कॅफेला जाऊन मस्तपैकी एक कॉफी बिफी मस्तपैकी पिचं, खायचं आणि परत रिटर्न. मला नाही माहीत पण आज असंच समुद्र माझ्यासाठी ना. बीच मी असं बोललो ना, मी माउंटन आणि सगळे असे बोलतात ना माउंटन आहे, मी दोन्ही आहे. असं नाही की मला नुसतं बीच. पण बीच म्हणजे समुद्र हे बघितल्यानंतर कसं आहे की शांत वाटतं. असं वाटतं की मी आता कसं आहे, मी आता बघणार आहे तिथं एकतर की मी माझं जरा सामान तिथं ठेवून मी बीच साईडला जाऊ शकेल का. कारण की माझ्यासाठी कसं आहे, समुद्र इज लाईक माझं जेवढंही दुःख बिक्क आहे ना, जे की काय चाललंय माझ्या लाईफमध्ये, जे सगळं समुद्रात बोलून टाकायचं पाय सोडून. त्यानंतर असं वाटतं की डोक्यामधून सगळं निघून गेलं. तर त्यामुळं आपण ठरवलं की अलिबागला जायचं. अलिबाग. आणि बाईक मस्त वाटते रे चालवायला ॲक्च्युली. म्हणजे एवढी मोठी राईड, आता मोठी नाही छोटीच आहे, 75 किलोमीटर्स म्हणजे छोटीच आहे. पण ॲट द एंड यार भारी वाटतं सिरियसली. आता बघू. आता ना मला मेन आहे ना शॉर्ट छोटे करायचे ना. कसं आहे आता माझं कसं झालं की मी सगळे डिटेलमध्ये दाखवायला, आणि त्यामुळं माझं काय होतं की व्हिडिओज आहेत ना माझे खूप मोठे बनतात. मला ते व्हिडिओज आहेत ना 10 मिनटात यायला हे करायचे आहेत. मेन आहे की लाईक माझा आता जो अँगल आहे तो करेक्ट आहे का तो नाही माहीत मला. आणि येस डे 11 भाई, मी 10 व्हिडिओज नुसते रूममध्येच बनवलेत. आणि असं पण नाही की काय कॉन्टेंट होता का काय होतं, लाईक मी नुसतं बोलतोय त्याच्यात.
कारण की मला जे कॅमेरा फिअर का जे पण आहे कॅमेराच्या समोर थांबून, आता मी एक्सप्लेन करतोय की कसं आहे, आता कॅमेराच्या मागे बोलायला खूप इझी आहे, पण कॅमेराच्या कधी आपण पुढे येतो त्यावेळेस माझी वाट लागते. तर मेन आहे की मला तो फिअर मला घालवायचा आहे. त्यामुळं मी लाईक हे डेली अपलोड करायचं हे केलं. पण आपलं मोटो थांबणार नाही भाई, मोटो थांबणार नाही. कारण की मोटोचं आधीच होतं, मला आधी वाटलेलं की मोटोमध्ये हेल्मेटमध्ये घालून बोलून मला सवय लागेल, पण तसं काय होत नव्हतं. तर त्यामुळं मी हा दुसरा पाथ घेतला की त्याच्यात मी कॅमेराच्या समोर येऊन रूममध्येच बोलेल की असा दिवस काय केला, काय होतं ते होतं, की त्याने माझी जे कॅमेरा फिअर आहे का कॅमेराच्या समोर बोलण्याचं जे आहे ते सगळं निघून जाईल. म्हणजे जी भीती असते, तसं कसं स्टेज फिअर कसं असतं की स्टेजवरती गेल्यानंतर बोलायला येत नाही का, 10 जणांच्या समोर पण थांबलं तरी तुम्हाला बोलायला येत नाही, ते मला करायचं. ते मला मेन ते फिअर माझं आहे सगळ्यात. तर त्यामुळं मी हे चालू केलेलं डेली व्हिडिओ अपडेट करायचं. तर चला, आय विल शो यू इफ एनिथिंग इंटरेस्टिंग आहे तर मी दाखवेल. अजून Insta360 मी खालीच ठेवलं आहे, ह्याच्यात काय बॅगमध्येच आहे, काढला नाही आहे. मी म्हटलं कधी असं वाटलं की त्यावेळेस मी काढेल, बघू आता कसं आहे. सो जस्ट एन्जॉय करा आता, बस एन्जॉय करा सगळं काय. तर चलो लेट्स सी, तुम्हाला पुढच्या रस्त्याला पेनच्या रस्त्याला भेटूया. आता तर काय JNPT तुम्ही माझे जेवढे पहिले 30 व्हिडिओज असेल, 30 व्हिडिओजमध्ये तुम्ही हा रस्ता नेहमी बघितला आहे. तर आता त्यासाठी मी इथंच हा व्हिडिओ बंद करतोय आणि आपण पेनच्या रस्त्याला भेटू. कसली धूळ आहे यार, आणि कसलं गरम होते. नाही पण आज इफ मी आज बोलला असताना आत्ता नको उद्या जाऊ तरी हे झालं असतं, म्हणजे काय माझी राईड गेलीच नसती. आता 11:30ला निघालो आहे मी, माझी राईड झालीच नसती या आठवड्यात इफ मी हे केलं. म्हणजे आता कसं की मी बोललं की जायचं म्हणजे जायचंच आहे, काही करायचं हे ठरवलंच होतं मी. पण एका साईडला मनात येत पण होतं की नको यार जाऊ दे, आता एवढा टाईम झाला, आपण कधी एवढं लेट निघालो नाही आहे, तर कशासाठी हे करायचं. पर्यंत त्या सगळं एक होतं असं लाईक फाईट होती डोक्यात. पण आता आपण निघालो, आता फुल ऑन एन्जॉय. पण की भारी वाटतं वेंचूत, असलं भारी वाटतंय ना यार. भाई आता कसं आहे की अलिबागला जायला या साईडला पण रस्ता आहे, इथून नो एंट्री आहे. पण आपण भाई मी कधी नाही जात तिथून, खूप जण जातात पण तिथं समोर कधी कधी पोलीस थांबलेले असतात, त्यामुळे मी कधीच तिथून नाही जात. मी आपल्या इज्जतीत एक 10 रुपयाचा पेट्रोल गेलेलं चालेल, पण 1000 रुपयाचा फाईन नाही चालणार मला. तर इज्जतीत मी इथून अख्खं गोल फिरून जातो. खूप जण आहेत की ते तिथूनच ब्रो खूप जण आहेत की ते तिथूनच असे U-टर्न मारून जातात रॉंग साईडनी, आणि मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्वतःलाच दुसऱ्यांनाच बोलत आहेत की तुम्हाला दिसत नाही का आम्ही येतोय. अरे बेंचो, एक तर तू रॉंग साईडने जातोय आणि दुसऱ्याला ते स्वतःच ठोकतोय जाऊन आणि दुसऱ्याला हे करतोय. त्यामुळं नेहमी या साईडने असं गोल फिरून जावा. 10 रुपयाचं पेट्रोल जाईल, एक 2-3 मिनटं एक्स्ट्रा जाईल, पर्यंत कोणाचा भुसाडा उदास नाही होणार तुमच्यामुळं. ते मेन आहे. भाई चल ना वॅगनारहून भाई शरम आहे, तुला लाज वाटायला पाहिजे. वॅगनारहून एवढा आरामात चालवतोय तू, आत्ता पण सगळ्या गाड्यांच्या वर चढून भेंडी सगळ्यांच्या पुढं जायला पाहिजे. हा थू आहे तुझ्यावर वॅगनार, हा थू. लोक इथून रॉंग साईडने येतात, पण आपल्याला नाही करायचं रॉंग साईड.
कारण की बघा इथंच कधी कधी पोलीस थांबलेले असतात फाईन मारासाठी. तर त्यामुळं इज्जतीत गोल फिरून यायचं. आणि आता बाई आता मला भरोसाच नाही होत. मी एका कॉफी पिण्यासाठी, कॉफी आणि त्या व्ह्यूसाठी मी चाललोय अलिबागला. कारण की कसं आहे तिथं असं मस्तपैकी शेड बीड आहे त्या कॅफेला. मेन तर व्हेज आहे, बट ॲट द एंड व्ह्यू आणि मी आरामात एका सावलीत बसू शकतो, ते सगळ्यात मेन आहे. सो लेट्स एन्जॉय. आता एन्जॉय करू, एन्जॉय. मेन काय होतं माहिती का, ही बॅग बीचवर, मला बीचवर उतरायचं असतं, पण बीचवर जायचं कसं, ही बॅग, एक तर ही बॅग, त्यानंतर एवढे मोठे शूज, ते सगळं घेऊन जायला ना एक कधी कधी तो कंटाळ येतो. एकदा ना मी गाडीनेच येणार आहे भाई, गाडीने येणार आणि फुल एन्जॉय करून जाणार आहे. तासन तास बीचवर बसणार, समुद्र बघणार आणि परत. समुद्र बघितलं तर आपल्याला लय भारी वाटतं, अजून काही नाही. आणि आज भले मी लेट निघालो, गरमी होते, सगळं होते. मेन आहे की लाईक ड्राय आहे सगळं. मेन ते पाऊस होईस काय नाही. पावसाचं पण काय, मला पावसाचा इश्यू नाही. पावसाचं मेन काय आहे की मला काय पाहिजे की पाऊस कसा असायला पाहिजे की मी कधी पण घरातून नाही निघत ना, म्हणजे घरातून निघण्याच्या वेळेस असं ऊन असलेलं पाहिजे. एकदा घरातून निघालो ना, 5-10 किलोमीटर बाहेर आलो, त्यानंतर किती पाऊस पडायचं पड, मला काही फरक नाही पडणार. मेन आहे की लाईक हेच मेन आहे भाई. टाकी तर बघा, अंगापेक्षा भोंगा मोठा आहे जा. कसलंय भाई. मी इज्जतीत बोलून, आता हे समोरचे लोक चाललेत, बाळ पण आहे त्याच्यात, मी इज्जतीत बोलू ना भाई. आयफोन बीफोन हे सगळं घेण्याच्या आधी ना एक आहे ना ऑल्टो घ्या, नाहीतर एक्सप्रेसो, कुठली तर एक गाडी घ्या रे. ते बिचारा मुलगा बघा, ते एवढं उन्हात ते सगळं कॅरी करायचं ना, लाईक सिरियसली. ती नॅनो सगळ्यात बेस्ट होती माहिती का. असं बघितल्यानंतर आहे ना मला ॲक्च्युली वाटतं की नॅनो वॉज वर्थ. बघा ना, लाईक एवढं उन्हात भिनात त्या लहान मुलगा आता किती 6 महिन्याचा असेल का काय माहीत नाही. हात आणि पाय एकदम छोटे दिसत होते. 6 महिन्याचा तर असेल मला असं वाटतंय. तर ते बघून आहे ना असं विचित्र वाटतं यार की कसं लोक बाईकवर घेऊन फिरतात. आणि यांच्याकडे असं नाही पैसा असतो सगळ्यांकडे. आयफोन घेणं एवढा पैसा आहे, 1.5 लाखाचा आयफोन तुम्ही घेताय, मग ऑल्टो तर तुम्हाला 5 लाखातच येते. आणि असं पण नाही भाई, ती वर्थ आहे ऑल्टो हे घ्यायला. CNG ऑल्टो घ्या, भले पोरा बिरांना हे करा, बट ॲट द एंड पोरांची सेफ्टी आहे यार. आणि आजकालचे ड्रायव्हर, आय डोंट ट्रस्ट आजकालच्या ड्रायव्हरवर सगळे. कारण की कसं आहेत की सगळे नुसते शिकलेत, असे प्रॉपर शिकले नाहीत. जे 90sमध्ये आपले पप्पा हे कधी शिकवायचे की बाई इंडिकेटर हे सगळं त्या का. इंडिकेटर दाखवल्यानंतर तुम्ही पुढे मागे बघायचं आणि म्हणजे आत लेनमध्ये शिरायचं. तसं आपल्या मम्मींनी जे, म्हणजे पप्पांनी जे शिकवलं असेल की जे एल्डरली आहेत, तसं आता कोण शिकवत नाही. त्यांना वाटतं की भाई इंडिकेटर दाखवला आता मी बिंदास जाऊ शकतो. 1 मिनिट, मला वाटतं अँगल माझा जरासा आहे चुकीचा आहे. हो येस, माझा अँगल चुकीचा होता. तर असं लोकांना वाटतं की लाईक मी बिंदास, मला वाटतं माझा अँगल इतरचाच येत होता. तर असं हे बघा, आता इंडिकेटर दाखवायचं आणि फटकनी घुसायचं, बघायचंच नाही पुढं मागे काय आहे. बेंचो हे बघा असं
की दाखवायचंच नाही काय. आता याचा भोसाडा उदास करायला पाहिजे का काय माहीत नाही. हे भांडतोय आपल्या बायकोवर आईच्या गावात यायच्या. अरे काय तर हेल्मेटला लय भारी दगड बिगड लागला. तर हे असे लोक असतात की जे चुत्यागिरी सारखे शिकतात आणि त्यांना गाडी चालवता येत नाही. आता मी आपल्या लेनमध्ये होतो भाई, इंडिकेटर दाखवत नाही ना काय नाही दाखवत. भाई बघ गेला 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 भोसाडा उदास. हा म्हणजे चुते आहे का, एक तर त्याला दिसत नाही आहे का काय माहीत नाही का. बायको बरं एक तर लय भांडतोय तो आत कोण पण आहे त्या बाजूमध्ये. तेव्हा अशी छपरी ड्रायव्हर असतात की जे कुठूनही गाड्या शिकतात आणि त्यांना वाटतं की आय एम द सो कॉल्ड ड्रायव्हर. हे असले छपरी असतात की त्यांना माहीत नाही की भाई व्हाईट लाईनच्या या साईडला गाडी चालवायची नसते, थांबासाठी रस्ता असतो. असे लोक असतात. म्हणजे आता पण यांनी दोन, एक तर मला तर उडवता उडवता वाचलाय, मी वाचलोय समोर तर त्या आडमळावर एक तर उडवता उडवता वाचलाय. भाई काय चुत्यागिरी यार. भाई आलो बाबा खड्ड्यामधून. भाई काही बोला पण तो एक तर तो रस्ता कधी पण क्लिअर नाही होत ना, कधी पण आपण असंच येत जाणार आहे. इफ लोकांना वाटत असेल की भाई काय करायचे, खड्डेच तिथे आणि एक तर रस्ता त्या टाईल्सचं आहे, ते काय ते पेवर ब्लॉकमुळे रस्ते असे 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 झालेत. हां ये 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 भाई ये माझ्या कुल्यावर येऊन बस. आता काय माहीत नाही यार, लाईक अलिबागला जाण्याच्या वेळेस माझी जी एक्साइटमेंट असते ना ती नेहमी अशी टॉप नॉचवर असते. की लाईक मी आधी 4 वर्ष म्हणजे आधी मी 2016-16 पण मी या साईडला यायचो. लाईक ती वाली फिलिंग आहे. लाईक मी कधी पण या रस्त्यावर आलो ना, एक वेगळाच एक्साइटमेंट वेगळी आहे या रस्त्यावर मला. आय डोंट नो वाय आहेपर्यंत असं भारी वाटतं इथे या रस्त्यावर आल्यानंतर. असं वाटतं की सगळं फुल राग काढून टाकायचं या रस्त्यावर. हो आता समोरून ट्रॅफिकले असेल ना आता, कारण की आता जे चेकआउट करणारे लोक असेल ते सगळे निघत असेल ना काय ट्रकमुळं काय. आय डोंट केअर, रुक जा भाई. ब्रो ओके रस्ता साफ करतोय. ओ माय गॉड, इतरचा रस्ता साफ करतोय धुळीमुळं. ओ शीट, सिटी मधले सोडून इतरचे. इथं धुळीमुळे ते लोक करत असेल पण ॲट द एंड भाई हाईवे तू कितना भी साफ करेगा वो गंदा ही होना है. एवढा ते हायवेवरची धूळ काढण्यापेक्षा हायवेवरचे खड्डे बुजवा भाई, खड्डे. दॅट विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय थिंक सो. ब्रो सरक ब्रो, आय डोंट केअर अबाउट एनिथिंग नाव. पाहिलं का अलिबाग रस्त्याला उतरलं ना आपला एकदम जोश वेगळा होतो आणि सगळ्यांना शिवाय देण्याचं चालू होऊन जातं आपलं. ए ओ माय गॉड. पाहिलं का या रस्त्यावर आलं तर एकदम वेगळा, म्हणजे अशी बाईक पण अशी वेगळी होऊन जाते माझी. मी मग ऑलवेज आपण याच्यात असतो की कधी आपल्याला सॅडल करायला भेटेल आणि आपण निघ. ओ माय गॉड, ओ येस. आणि कधी आपल्याला सॅडलिंग करायला भेटेल आपण त्या मूडमध्ये असतो या रस्त्यावर.
आणि बास. ओ माय गॉड, हे लोक पिकनिक, चल गाडी खराब झाली असेल तर ठीक आहे, इफ हे लोक पिकनिक बनवण्यासाठी तिथं थांबले असेल तर सगळ्यात नॉनसेन्स लोक आहेत, नॉनसेन्स. पेट्रोल ओके, ठोकाठोकी झाली आहे, मग जाऊ दे. एक तर घाईमध्ये लोक चालवत आहेत, मग ठोकणारच ना मागून. भाई खड्डा बघा, खड्डा. भाई हर एक खड्डा असं बोलत असेल, ये है मेरी कहानी, खड्डों की जे जिंदगानी, ये खड्डा बड़ा बड़ा हो रहा है, ये तुझसे कह रहा है, अब तो मैं तेरी गाड़ी तोड़ दूंगा. बट आय डोंट केअर अबाउट एनिथिंग ब्रो. जस्ट खराब रस्ता आणि मी आणि माझी सॅडलिंगमध्ये आपण जाणार एक नंबर. येस दादा माहिती, सॉरी. पण आता काय खड्डे करत करत सगळे एका साईडला आलेले, त्यामुळे मी एका साईडला आलो. आय एम सॉरी दादा व्हेरी मच. ओ माय गॉड. जाऊ शकतो का, जाऊ शकतो का, जाऊ शकतो का, जाऊ शकतो, जाऊ शकतो, जाऊ शकतो. खड्डे 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 खड्डे. हा भाई आता चिखलात मी गाडी टाकू नये. ओ BMW काकांनी लेच खतरनाक घातलेली. ओ शिट, मी पण खतरनाक गेलो असतो. BMW काकांनी लेच खतरनाक टाकली. आईच्या गावात काय खड्डा आहे. दादानी जोशमध्ये आत टाकण्याच्या याच्यात त्यांचा जोश उदास झालेला आहे. त्यांना कळालं नाही की किती मोठा खड्डा आणि कसा आहे, तर त्या याच्यात त्यांचीच गाडीची वाट लागली आहे. त्यामुळे बोललं की असं जोशमध्ये नाही चालवायला पाहिजे भाऊ. एवढा पण जोशमध्ये. अरे माझा पुढची स्क्रीन चालूच आहे. बॅटरी जास्त उतरेल आता माझी. शिट, आय हॅव टू स्टॉप अँड चेंज द सेटिंग्स. बाईपर्यंत मी बोलू ना, मग आता गाडी येईल ही. बाई कधी पण मी या गाडीला बघतो ना, माझं असं ब्रो जा ना. मला कधी पण ही गाडी दिसला असं प्रेम येतं ना या गाडीवर. किती वेळाही मी बघितले ना या गाडीचा. आय लव्ह यू अशी वाली फिलिंग येते मला ही गाडी बघून. ओ माय गॉड. तर कधी पण मला ठार दिसली ना टूर. आणि प्युअर फिलिंग आहे, प्युअर फिलिंग आहे ही, की लाईक ठार बघितलं ना असं वाटतं की मन प्रसन्न झालं. इट इज लाईक अ गर्लफ्रेंड. तर चला भेटू जरा वेळात. एक तर माझा कॅमेराचा पुढचं स्क्रीन चालू आहे, मी बंद करायचीच विसरलेलो. आता बहिणी बॅटरी खूप खाल्ली असेल माझी. सो लेट्स मीट सम टाईम, आफ्टर सम टाईम. चलो. सगळ्यांचे ना हे सेम, जिजूंकडे पण असेच आहेत. हे सेम मॅगविल आहेत, हे सेम मॉडेल, म्हणजे मॉडेल हाच आहे. पण सगळ्यांचं तोच एक फॉल्ट आहे की आता याचे कसं आहे की लाईक टायर बॉडीपासून बाहेर आल्यासारखं असं वाटतं. पण तसं काही नाही, ओरिजिनल साईजच आहे कंपनीची आणि सगळे. पण नुसतं मॅगविलमुळं ते हे झालं असं वाटतं कधी कधी. यो ब्रो, आता ऑलमोस्ट आपण अलिबागच्या रस्त्यावर आहे. आणि अलिबागवरतून मध्येच आपण कुठं थांबलो आहे, कारण की माझ्या ह्याचं गोप्रोची पुढचं पण स्क्रीन चालू होतं, तर त्याची सेटिंग चेंज करण्यासाठी थांबलो. बट चेक द व्ह्यू ब्रो, काय आहे. मी तर फार असं उन्हातच आहे, फार डोकं माझं हे झालं. एक मिनिट, लेट मी ॲडजस्ट माय सेल्फ. ओके.
सो हे आहे काय पण आहे. सो लेट्स सी आता आपण कुठपर्यंत पोहोचतोय. मेन तर अलिबागला तर जायचं मेन आहे. बट आता जे पण आहे मी नुसतं स्क्रीन ऑफ करायसाठी थांबलेलो. आता 1-2 फोटो काढेल आणि त्यानंतर निघेला आता आपण. सो बाय. हे अपडेट होतं नुसतं अपडेट. हा अलिबाग पोचलो बाबा. आता एवढी राईड केली ना, आता मला वाटतं की अजून पुढे जाऊया. सिरियसली आता मला वाटतं की अजून जरासा पुढे जायला पाहिजे. बीच अजून पुढं. पण नो, अजून पुढे नाही, आता नाही. काही कसं आहे की तसं स्टेट ऑफ माइंड असायला पाहिजे. म्हणजे असं काही नाही, एन्जॉय करू शकतो पुढं जाऊन. बघू, आधी तर आपण जरासं थांबू, खाऊ, त्याच्यानंतर बघू काय जाते. आली बघ माझी आयटम, आली आयटम. लाल मध्ये आयटम, माझी आयटम. काय बघू, ठारला बघितल्यानंतर आहे ना असंच मनात एकदम असं ठारला बघितलं तर एकदम असं मस्त वाटतं. आणि त्यावेळेस अशी EV येते ना, अशी त्यानंतर अशी EV आली ना, EV कार आल्यानंतर असं लाईक हो भाई. माझ्यात आहे ना पेशंट्स खूप आहेत. माझ्यात आहे ना खतरनाक पेशंट्स आहेत. कारण माझा पेशंट्स संपतो कुठं माहिती का, ते EV कार चार्ज करण्यात. सिरियसली EV कार चार्ज करण्यात माझा पूर्ण पेशंट संपून जातो. माहीत नाही का, परत ते याच्यात खूप म्हणजे एक त्रासच आहे मला तो EV कारचा. भाई आय कॅनॉट वेट 1 तास 200 किलोमीटर नंतर, 200-300 किलोमीटर नंतर मी नाही थांबू शकत भाई. की चार्जिंगसाठी मी अक्षरशः नाही थांबू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जाळा, पेट्रोल जाळवा, डिझेल जाळवा, काय भेंडी काय नाही होत. एन्व्हायरमेंट की माँ की आँख. असे पण खड्डे करून हे धूळ उडून अशी पण एन्व्हायरमेंटनी सगळी मारलीच आहे. तर कशासाठी एन्व्हायरमेंटचं हे करायचं आहे. ॲक्च्युली इथं ना संध्याकाळी यायला पाहिजे. पण संध्याकाळी कसं की आपल्याला ना शनी मंदिरात जायचं आहे. एक तर मी सकाळी त्यामुळं हे केलेलं की लाईक सकाळी ॲक्च्युली कसं आहे की मला भीती वाटत होती की लाईक आता पाऊस नाही पडत आहे तर बाहेर जाऊ. एकदा पाऊस पडायचं चालू झाला दुपारी त्यानंतर माझा मूड राईडला जायचं परत निघून जाणार. त्यामुळं आपण बाई निघून आलो. आता कोण बोलत असेल की रायडरला फरक नाही पडायला पाहिजे की तुम्ही कसंही कुठल्याही सीझनमध्ये. भाई कुठल्याही सीझनमध्ये चालवायला काय नाही, पण कोणाकोणाचे टर्म्स अँड कंडिशन असते. तसं माझं आहे. माझं टर्म्स अँड कंडिशन कसं आहे माहिती का, की मला राईडला तर जायचं आहे असं आहे. पण मला पाहिजे की नुसतं घरातून निघण्याच्या वेळेस पाऊस नाही पडायला पाहिजे. बस एवढंच आहे आपलं. घरातून निघण्याच्या वेळेस पाऊस नाही पडायला पाहिजे तर मी 1 नंबरमध्ये मला काही नाही वाटणार. घरापासून निघालो ना, ते आता 100-1 मीटर का 1-2 5-6 किलोमीटरनं तरी पाऊस पडला ना, मला काही फरक नाही पडणार. मी भिजायला रेडी आहे. लक्षात आहे रस्ता लक्षात आहे. हे जिमीज हे ना बीच आणि हे इथून आज जायचं आपल्याला, एवढं आपल्याला माहिती आहे. एक यस आपण राईट पॉइंटवर आहे. आपण एकदम एक्झॅक्ट स्पॉटवर आहे. एक्झॅक्ट आपण रस्ता विसरलेलो नाहीये बाई. आपण रस्ता नाही विसरलो पण काय आहे जागा. त्याला येताना Insta 360 काढायला पाहिजे. कारण की झाडी डोंगर एकदम 1 नंबर.
नुसतं हे एक नंबर नाही आहे, बाकी सगळे एक नंबर आहे. ओ माय गॉड, इट इज फुल. बोलू नका फुल आहे करून. नाही, जागा तर आहे, बघू. तू हा. Oh my God, see the view. भाई चला. एक मिनटं, कॅमेरा बंद करूया आपण. भाई असली अमेझिंग जागा आहे नाही, पण ह्याच्यानं तर व्हिडिओ ऑडिओ नाही येणार कारण की कॉपीराईटचा इश्यू. Bro, turn हो यार. I don't know why it's not turning. Okay. So काय भारी यार. ॲक्च्युली मी 2 तास मस्तपैकी टाइमपास केला. आता जायचं घरी. मला ॲक्च्युली होतं ना की माझं होतं की 5-10 मिनटं बसायचं, बीच साईडला बसायचं आणि निघायचं, असं माझं होतं मत. मग त्यानंतर मी त्या कॅफेला आलो. 3री टाइम येतोय त्या कॅफेला, बट इट वॉज गुड. आवाकाडो पिझ्झा आणि बाकीचं सगळं. सो इट वॉज रिअली गुड. आता तर बीचवरती पण कोण नाही, त्यामुळे हातात घेऊन असा रेकॉर्ड करू शकतो. बट काय अमेझिंग. म्हणजे असा निर्णय असा चुकला नाही माझा. व्हॉट आय थिंक. आता किती वाजले? आता ऑलमोस्ट 2 वाजलेत. 4-4:30 पर्यंत घरी. त्यानंतर फुल ऑन परत एडिटिंगसाठी बसायचं. ह्याच्या छोटासाच ब्लॉग असणार, पण चांगला असणार मला असं वाटतंय. ब्लॉग नाही पण डे 11 विल बी गुड. इज गुड. आणि 2 व्हिडिओज आलेत भाई आज, 2. सो लेट्स सी कसं जातोय. दोन्ही व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा. मी बघू आता. सो भाई मला नाही माहित काय चाललंय, बट इट इज गुड. जे पण मी करतोय मला नाही फरक पडत कोण काय बोलणार आहे. बट लेट्स सी. आणि एन्जॉय करा. एकटाच आहे. सो एन्जॉय एव्हरीथिंग. बघ, काय फरक नाही. समोर खूप लोक आहेत, बट
आय डोंट केअर, कारण की हा करिअर माझा आहे, चॅनल माझं आहे. आय डोंट केअर की किती जण काय बोलतात. सो एन्जॉय. ओके, वी कॅन गो. ओके, लेट्स गो. या साईडला लेट्स सी. या साईडला ओके, कपल पॉइंट आहे. ओह माय गॉड. जायला पाहिजे, नो अटकाटकी. चांगलं आहे यार. We can go. We can really go. So we can just hang up more, and we can go. Camera, अंदर हमारे माझा कॅमेरा खाली खाली येत चाललाय. चला, बट आता रस्त्यावर जरा भेटला तर परत येऊया. आता काय अलिबाग मी काय दाखवू. अलिबागच्या बाहेर गेल्यानंतर परत मी ऑन करतो. चलो देन, बाय. भाई हे पण एक चांगलं कॅफे आहे. हे तुम्हाला जे बीच साईड नाही पाहिजे असेल, AC पाहिजे असेल, AC आणि नॉनव्हेज पाहिजे असेल तर इथे एक अजून एक कॅफे आहे. एकच मिनटं. कूल, हां स्कूल कॅफे. स्कूल पण एक चांगलं आहे. स्कूलच आहे ना का कुठलं आहे का दोन्ही एकच आहेत? हे तुम्हाला नॉनव्हेज बिनव्हेज पाहिजे असेल ना मग इथं जावा. कॅफे स्कूल
एक नंबर आहे. याचं पण नॉनव्हेज फित तुम्हाला AC BCमध्ये बसायचं असेल ना मग इथं जावा, नाही तर तुम्हाला व्ह्यू बघायचा. आता जसा मी त्या व्ह्यूवर होतो ते व्ह्यू बघायचं तर तुम्हाला तिथं पण मी बोलू तिथं चिल्ड हवा येत होती. चिल्ड एकदम अशी चिल्ड हवा असते ना ती येत होती. म्हणजे एकदम पण चिल्ड नाही असं गरम. आता कसं की उन्हात थांबल्या तर कसं गरम येते, गरम वाटतं, तसं गरम नाही वाटत होतं तिथं. एकदम थंड आणि असं प्लेझंट होतं, एकदम प्लेझंट. दॅट्स वाय आय एन्जॉय भाई. दॅट्स वाय मला मस्त वाटलं यार जाऊन. एक खूप दिवसानं तर ॲक्च्युली चेंज पाहिजे होता मला, कारण की घरी बसून बसून पण जरा हे झालेलं. आणि आता बॅक टू बॉम्बे, नवी मुंबई, बॅक टू नवी मुंबई ब्रो. सो लेट्स गो. कसला बोलतोय मी भाई. तर आता करू परत जाऊ घरी पोचूया आधी. घरी आता काय इथून 2 तास. पण रस्ते लय बेकार झालेत. इफ तुम्ही गाडी बिडीने यायचा विचार करत असेल ना अलिबागला, रस्ते लय बेकार झालेत. खड्डे ब्रो. असं का मध्ये थांबलाय. पण गरम यार. आता कधी पण मला वाटतं मी अलिबागच्या बाहेर नाही पडत ना, मला असलं सॉलिड गरम होणार आहे ना इथं. हो, असलं सॉलिड गरम होणार आहे ना की घाम येतोय. घाम माझ्या डोळ्यात चाललाय, डोळ्यात. आणि ते आसरू बनून असे खाली येतात माझे. तो घाम काय चाललंय, एवढं गरम होतंय ना. आणि वायझर वर घेतला तो धूळ जाते. काय चालू तेच ना. एक घाम असा येतोय भाई. तो घाम आहे ना असा येतोय खाली डोळ्याच्या इथं. पूर्ण तो डोळ्या भरतोय माझा त्या घामानी. मग डोळा बंद होतो आणि त्याच्यानंतर हे होतंय काय आपलं, त्यानंतर तो घाम परत असं खाली येतोय. त्याचं मी त्याला मिठाटे टेस्ट असं होतंय मला. हां. आणि मी आता लोक बोलत असतील भाई मी बॉम्बे टू पुणा, म्हणजे बॉम्बे टू अलिबाग, नवी मुंबई टू अलिबाग, नेरूळ टू अलिबाग, असे खूप सारे व्हिडिओज असणार आधीपासून. तर माझं असं झालेलं की भाई आता एका डेस्टिनेशनवर आपण जातोय का काही करतोय तर त्यावरती 100 व्हिडिओज असेल, 100 का 1000 व्हिडिओ असेल. तर त्यापेक्षा मी बोललो की आपण बडबड करत बसायची. आता अलिबागला येता येता बडबड, अलिबागला जाता जाता बडबड, ओनली बडबड. तर हे असं करायचं आहे. कारण की मी काय दाखवू, हे बघा हे झाडी, हे अलिबागची झाडी, असं एकदम भारी वाटतं सॉलिड जाताना. मी असं आता किती जणांनी तर केलं असेल यार, आणि तेच मी का करू परत. हो ॲम्बी भाई, ॲम्बेसिडर एक नंबर गाडी होती भाई. ते जे सोफासारखे आत्ताचे जे स्प्रिंग सोफा असतात ना भाई, मागचं सीट तसं होतं त्याचं, मागचे आणि पुढचे सीट एकदम स्प्रिंग. जे 5 स्टार हॉटेलमध्ये भेटतात ना स्प्रिंगवाले, आहे काय आपले मॅट्रेस तसेवाले होते त्यांचे हे काय सीट्स. यू कॅनॉट बिलीव्ह इट बट इट वॉज व्हेरी ऑसम. मी आता बोलू ना, मला खूप जोरात आता सू आली आहे, सू सिरियसली. आणि मी कुठं थांबू आता असं झालंय, खूप जोरात सू आहे. आणि आता मी इथं एवढं खाल्लंय ना की मी आता कुठंच नाही खाऊ शकत. माझा कोटा भरून घेतला, कोटा. ब्रो हमको खराब रस्तों से डर नहीं लगता साहब जी, हमको सिर्फ आई प्यार से डर लगता है. खराब रास्ते आई लव यू. हो चला, आता मी सेटिंग बदलली ना, असलं भारी वाटतंय ना हे जे, म्हणजे सॉकॅप्चरचे सेटिंग्स बदललेत, असं भारी वाटतं ना रस्त्यामुळे असं जाताना
एक नंबर भाई. अजून पण रेकॉर्डिंग चालू आहे. ओ माय गॉड. बॅटरी वाचवायची, सगळं वाचवायचं. हां हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. एक टाटा आणि वॅगन आर वाले हम किसी से डरते नहीं बट ठोकायला घाबरतात. टाटा वाले बोलतात की हम किसी से डरते नहीं बट आके ठोको. भाई घाई नाही करायची. असल्या खड्ड्यांवर कधीच घाई नाही करायची. आणि जे लोक वाकडे तिकडे समोरून असे येतात ना की भाई हे बघा केवढा जस्ट घाई नाही करायची भाई, कधीच घाई नाही करायची. गॅप आहे तरच जायचं भाई. इथं आराम. आता हे साल्या इथून वडापाव खाऊन सगळे अर्धे बाहेर येतात. हो चला आता खराब रस्ता. आता कॅमेरा चालू केला तर खराब रस्ता नाही आहे. आता मध्ये एकदमच खराब रस्ते यायचे, त्यामुळे मी एकदम असं सॅडल बिडल करत गेलो. आणि आता काहीच नाही. इट इज सो. ये लेफ्ट जाएगा क्या राइट जाएगा? लेफ्ट जाएगा, लेफ्ट राइट जाएगा, मैं सीधा जाएगा. ओ ये लेट्स गो. खराब रस्ते. आय लव खराब रस्ते. मेन कसं आहे की ही बाईकचं नेगेटिव्ह काय माहिती, लाईक एकदम खड्ड्यांमधून आता आपण कसं एकदम सप 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 गेलो तसं जातं. पण आपण विसरून जातो त्या एजात आहे आपण विसरून जातो की समोरचा माणूस स्लो होतोय आणि आपण एकदम स्पीडमध्ये चाललेलो असतो. ते आपण विसरून जातो मेन तर. इथंची अगर BMW निघाली असेल तर ठीक आहे, नाही तर सकाळी भाई BMW अक्षरशः त्यांनी आहे ना ऑल्टो कसे चालवतात ना तशी चालवली आहे त्यांनी BMW. आहे खड्डा. मला नुसतं इथंच अडकली, या पुढच्या टर्नमध्ये एका वेळेस अडकली आहे ती. तर मला नुसतं तेवढंच बघायचं आहे की काढली तर असेल, कारण की कधी मी अलिबागवरतून निघत होतो त्यावेळेस तशी सेम BMW निघालेली. येड्याने डायरेक्ट म्हणजे ती BMW आहे ना डायरेक्ट त्यांनी याच्यात तिथं मातीतच घातलेली. ऑफ रोडिंगची गाडी समजून डायरेक्ट त्यांनी टाकून दिलेली. सो इथंच होती. हां काढली आहे, जाऊ दे. इथंच होती, इथंच. यस काढली आहे. हां इथंच होती. कुठं माहिती का, हे खड्डे आहेत ना जिथं आता ट्रक आहे तिथंच. इथं आहे ना, या इथंच टाकलेली त्यांनी मूर्खानी BMW. BMW याच्यात टाकली त्यांनी. भाई लुंगी, अरे बोच्या, क्रॉस करायचा वेळेस पण असं नको क्रॉस करू की माझे गांड मारायची.
सीधा साधा सा मैं था, आता रस्ता आहे आपला. हा असा असा रस्ता आहे ना भाई. काय हे बघा, टाटा टाटा म्हणजे इज लाईक आ मुझे ठोक, हे नाही का आ बेल मुझे मार, तसं टाटांचं काम असतं. हा ऐक सॉरी. हा टाटाचं तसं काम असतं की आ बेल मुझे मार सारखं असतं ना, तसं आलं की बघतच नाही समोरून गाडी येतात का काय. भाई खड्डा. हा जाना है. हाँ 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 हाँ. Oh yeah, we are back on डांबर नहीं सिमेंट रोड. नाउ आई डोंट केअर. आता एका तासात, अभी 1 घंटे 1 तासात आता पोचायचं भाई घरी. आय डोंट केअर. ब्लॅडर असा फुल झाला ना माझा, मी कुठं असं रस्त्यावर थांबून मुतू पण नाही शकत. त्यामुळे आता आय एम टाटा बाय बाय. आय एम ॲट दॅट रॉकेट स्पीड नाव. घसा सुकल्यापर्यंत. Oh yeah! हो बेस्ट टाइम ओपनिंग केलं. ब्रो एकदम
GT लाईन GT. भाई क्रेटा क्रेटा तुझ्या आईचा असा कसं तू वागतो, तुला आता तर डोक्यात काही नाही जात का? क्रेटा माझी क्रेटा, माझी क्रेटा, माझी क्रेटा, क्रेटा 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 क्रेटा. ब्रो हा ह्याच्यावर हा खूप चिडला असेल आता GT वाला. भाई त्याला जिथं जे मागे टाकलं की भाई खतरनाक पुढे आलोय मी त्याच्यानंतर. इगो इगो मेल इगो होता हा, मेल इगो. माझा मेल इगो जागलाय आता की भाई GT वाल्यांनी ओव्हरटेक तर केले, थांब रस्ता बाहेर. भाई इथून जायचं, इथून. यू आर टेकिंग रॉंग रूट. इथून GT तू कितीही पळव रे, पुढं कधी खराब रस्ता येईल ना सगळ्यांना दाखवतो. भाई आली रे आली, सगळ्यांची पाळी आली, आता खराब रस्ता येऊ दे. तर तुम्ही सगळे असे टुडू 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 जागणार आणि मी असं झर्रकनी निघणार तिथून. येऊ दे आता, थांबे जरा 5 मिनिटातच. आता हा ब्रिज उतरल्या लगेच आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. लेफ्टचा जो खराब रस्ता आहे ना तो सगळे ओव्हरटेक करा रे. किती फास्टमध्ये, किती स्पीड बाईक आणा, काही आणा, सगळे पुढे जावा. एकदा तो रस्ता आला ना 10 सेकंदात तुम्हाला मागे टाकतो. आणि त्यानंतर 1 मिनटं मी पुढे जाईल, त्यानंतर परत तुम्ही 1 मिनटात माझ्या पुढे जाईल. भाई एक तर या साईडला राहा, नाहीतर एक तर लाईनच्या त्या साईडला तर जा, नाही तर लाईनच्या या साईडला तर राहा. मला कन्फ्यूज नको करू भाई. मी आता लय कन्फ्यूज झालेलो, माझी गाडी अशी धक 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 झालेली. आय डोंट केअर. आलो आपण फायनली. अरे मला यांच्याकडे पण जायचंय. हो रस्ता बनवला फायनली. मला माहीत नव्हता इथंचा रस्ता बनवला आहे. बट देन ऑल्सो ओके. तो इथंच ॲक्सिडेंट हे पॉईंट होता ना तो इथं आला आणि तो असं हे बघा बॅटरी कार. वाय आय हेट बॅटरी कार. हे बघा एक तर सगळं संपलं तर असेल आता त्याचं. इथंच तो होता ना तो ॲक्सिडेंट झालेला पावसात, तो खड्ड्यात उडून गेलेला. इज्जतीत बोला की अशी राईड झाल्यानंतर काय भारी झोप लागते ना. नुसतं रायडरला माहिती, जे रायडिंग करतात ना त्यांना माहिती की भाई काय जबरदस्त झोप लागते ना. आता वाजले असेल 4, पण मी घरी जाणार भाई अंघोळ बिंघोळ करून जी 1 का 1.5 तास जी झोप लागते ना भाई, अल्टिमेट झोप असते ती. अल्टिमेट हा सॉरी माझा स्लिप ऑफ टंग झालंय. धूळ भाई, कसली धूळ ही. आणि त्यात हा बादशाह असला चाललाय ना एक तर मातीवरतून की भाई एकदा मातीमुळे गाडी स्लिप झाली ना त्याला पण कंट्रोल नाही होईल. असला तो चालवत होता. भाई कसं भाई काय चाललं काय इथं? ॲक्सिडेंट आहे का काय? ओ माय गॉड. मी खाली बोट या लाईनला आलो. काय बाई काय धुवा 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 रे धुवा. फाटलेला आवाज आता आहे माझा. धुवा रे धुवा धुवा रे धुवा. ब्रो ही मर्सिडीज सकाळी पण होती का अलिबागला जाण्याच्या वेळेस? हीच होती का? आय डोंट नो ब्रो. जायला जागा देईल का तुम्हाला?
नाही. इफ हा बायकरवाला असता तर त्यांनी मला ओ माय गॉड आय एम सॉरी, थँक्यू दादा, मी पहिलंच तुम्हाला क्रिटिसाइज केलं, आय एम व्हेरी सॉरी फॉर इट. बाई मला असल्यानं रिक्स घ्यायला नाही आवडते. 2 ट्रक मला सिरियसली बोलू ना, असल्या ह्याच्यातून आहे ना मला कधी नाही आवडत बाईक काढायला. या 2 ह्याच्यामधून आहे ना अरे पुढं बघ, मला नको बघू. एक तर मारुती चालवतोय तू, टाटा चालवत असता तरी एक गोष्ट वेगळी आहे, बट मारुती चालवतोय तू. ओ माय गॉड, माझं ढुंगण असलं दुखा लागलंय ना आता. भाई जरा पुढे जाऊन युटर्न मारून आला असता तू. एवढे मोठमोठे गाड्या घ्यायचे आणि असले फालतूगिरी करायचे. बाई रॉंग साईडनी यायचं काम करायचं. आय हेट दिस. ती ट्रॅफिक आहे. येस ती ट्रॅफिक आहे. ओ माय गॉड, त्यामुळं सगळे उलटे येतात का ट्रॅफिकमुळं. बट आय डोंट केअर, आय डोंट केअर मॅन, आय डोंट केअर. मी सगळ्यांच्या काय भरोसा नाही ना, कुठला साला वॅगनार बिगानारवाला शिरला तर आज. काय बोललं, कुठलं तर काय तर शिरणारच आत. ओके, या साईडला काय तर काम चालू आहे त्यामुळं शिराशिरी चालू आहे. ओ माय गॉड, माय लेग्सपेक्षा माझं माझं ढुंगण दुखा लागले आता. टोयोटा हाय, जा ना त्या साईडला, जा ना जरासं सरक ना. हां, 1 नंबर भाई, तूच बादशाह. मला अगर असं गाण्यांचं असं वाट लावायला दिली ना, मला 1 नंबर प्राईज मिळेल. असं काही 1 नंबर नाही, माझ्यापेक्षा चांगली लोक असेल, पण मी अशी गाण्यांची अशी फार उदास करून टाकतो यार मी. तर आता मी असंच कॅमेरा बंद होता आणि मी असंच गाणं बोलत होतो, ते नाही का, मोनिका अब तो आजा, आणि मी घर अब तो आजा, बॉडी माझी दुखा लागली आता लवकर ये ना, घर अब तो आजा, शोला बनके माझी बॉडी दुखा लागली आता, घर लवकर घर जवळ ये ना, आता माझी बॉडी खूप सारी दुखा लागली आहे. काय चाललंय माझ्या डोक्यात. आय एम टेन्शन आणि एन्झायटी फ्री नाव. कधीपासून मी व्हिडिओज बनवायला लागलो आहे ना, माझ्या डोक्यात असे फालतू गोष्टीचे आता हे नाही आहेत. डिप्रेशन आता असं कधी येत नाही. कधी असं महिन्यातून एकदा असं हे असतं, त्याचं एपिसोड असतो की एकदम डिप्रेशन, एन्झायटी आणि हे येतं. महिन्यातून एकदा असं 1-2 दिवस आपलं होतं, पण मोस्टली नाही होत आता. हा, ओ माय गॉड. धुवा 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 धुवा, कपडे धुवा, सगळं ही धुवा, धुवा 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 धुवा, ढुंगण धुवा, कपडे ही धुवा,
भांडी धुवा, वीकेंड आहे, सगळंच धुवा धुवा ही धुवा. टडन. मिशन काश्मीरचं गाणं आहे, मिशन काश्मीर. धुवा 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 धुवा, भांडी धुवा, डोंगन ही धुवा, बाथरूम धुवा, सगळं धुवा, स्वतःला पण वरतून खालून धुवा. धुवा 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 धुवा. ओ माय गॉड, यांनी बॉडी किट लावल्या. ओ माय गॉड, आय लव्ह यू. आई शपथ, थांबल्यानंतर आहे ना असं काय बोलू, फिलिंग माझ्या कुल्ल्यांची आता अशी झाली आहे ना. माझी आयटम चालली बघा लालमध्ये. बघा 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 बघा, आयटम आहे. कधी पण मी ठार बघेल ना, ब्रो मला वाटलं असं कुठला बटला इथून आला असं चाललंय. असं चापटी देणार होतो मी. असं असं असतं ना, चालता चालता साप मारतात तसं हे फिलिंग आलेली. नंतर बघितलं तर ॲव्हेंजर आहे. सिरियसली असं वाटत चापट वाजू. बाई सॉरी आहे माझा. चला आजकाल घरी जायला पण लॉंग कट वापरायला लागतो यार. हे बघ दुसरे आयटम बघा काळीमध्ये. ठार. कसं झालं माहिती का, या साईडला ना सगळ्यांना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्या कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात आहे ना साला टायर पंक्चर होतो. टायर पंक्चरमध्ये इफ हे ट्यूबलेस पण असते ना, काही नाही वाटलं असं. भाई मी बिंदास गाडी असे जार दूर घर घेऊन गेलो असतो. पण हे पण नाही आहे ना, काय आपलं काय ट्यूब टायर आहे, त्यामुळे जरा लांबून जायला लागतं. तिथं झाला परत गेला, घाम गेला डोळ्यात गेला. आई शपथ दिसत नाही मला. आणि जळतो काय तू. घाम डोळ्यात गेला तर जळतं काय माझा डोळा. बाई माझा एक डोळा बंद करून चालवतोय. मी कोणाला डोळे नाही मारते भाई. सिरियसली एक डोळ्यात घाम गेलाय, तो पण राईट साईडचा डोळ्यात गेलाय. आणि एक डोळा बंद करून चालवा लागतोय. त्यामुळं हे बघा ठार परत. बाई ठार आयटम, माझी आयटम. फायनली भाई राईड झाली, सगळं झालं. आता मंदिर. भाई आज सॅटर्डे आणि शनी मंदिरला जायचंय. शनी मंदिर जस्ट म्हणजे 4:30ला 5 वाजता राईडवरून आलो. अंघोळ बिंघोळ केली आणि हे बघा भाई अजून पण हेल्मेटचा निशाण नाही गेलाय. आता फटाक्यानी मंदिर करू आणि त्याला बघू. पण आजची राईड भाई लिटरली अलिबाग. मी नुसतं तिथं मला आधीपासून हेतू होताच, म्हणजे की मला तिथं जायचंय. कुठं आपल्या त्या कॅफेवर जायचंय, कॉफी विफी पियची आणि परत रिटर्न यायचं. तेच माझं होतं आधीपासून आणि तसंच झालं. आणि मेन तर व्ह्यू 2 तास माझे तिथं कसे गेले मलाच नाही माहिती. आता व्हिडिओ एडिटिंग करण्याच्या वेळेस बघू आणि व्हिडिओ बघू. एवढं जास्त मी बोललो नाही, पण तुम्हाला सिनरी काय भेटेल ते तर यावर आहे. पण लेट्स सी. चलो आधी मंदिर करू फटाफट आणि बघू नंतर. चलो बाय, पीस आउट. आणि त्यानंतर आराम करायचा. आराम. आज खूप हे गेलंय, पण रात्री 9 वाजता मला काही करून एडिटिंगला बसायचंय. भाई 11 दिवसाचा व्हिडिओ केला. 11 दिवस कंटिन्यूस. ते पण एका इंट्रोवर्टसाठी खूप मोठी गोष्ट आहे यार, बोलायचं आणि हे करायचं. सो लेट्स से बाय. भेटू जरा वेळ नंतर. बाय बाय.